नमस्कार मंडळी. मकर संक्रांतीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. एका कढईमध्ये 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत, म्हणजे 100 ग्रॅम इतके शेंगदाणे घेतलेले आहेत आणि छान असे मिडियम आचेवरती भाजून घ्यायचे आहेत आणि थंड झाल्यानंतर म्हणजे थंड होण्यासाठी बाजूला ठेवायचे. त्यानंतर 1 वाटी तीळ घेतलेले आहेत. हे तीळ सुद्धा 100 ग्रॅमच आहेत आणि हे तीळ सुद्धा व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आहेत. जास्त करपवायचे नाहीत, नाहीतर कडसरपणा येतो. शेंगदाणे आहेत ते भाजल्यानंतर थंड झालेले आहेत. हे थंड झालेले शेंगदाणे छान असे जे टरफल आहेत ते चोळून घ्यायची आणि एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे टाकून जाडसर अशी याची पूड बनवून घ्यायची आहे. जास्त बारीक नका करू. एका भांड्यामध्ये हे पूड बनवून घेतलेली काढून घेतली. त्यानंतर आहे ते या पद्धतीने पूड बनलेली आहे, पाहू शकताय तुम्ही. त्यानंतर आपण मिक्सरचं भांडं तेच घेतलेलं आहे आणि ते तीळ जे आहेत ते थंड झालेले ते सुद्धा या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतले आणि याची सुद्धा आपण शेंगदाण्याची पूड केली तशीच या तिळाची सुद्धा पूड करून घ्यायची आहे या पद्धतीनं. आणि हे दोन्ही एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे. एकाच भांड्यामध्ये ओतून घ्यायचं. त्यामध्ये वेलची पूड आहे ती 1 चमचा घालायची, अर्धा चमचा सुंठ पावडर घालायची आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. हे कोरडंच मिश्रण व्यवस्थित मिक्स केल्यामुळं पूर्णपणे एकजीव होतं. त्यानंतर एका ताटामध्ये थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे. त्यामुळं काय होतं, वडी जी आहे ती छान अशी सेट होते आणि व्यवस्थित निघते सुद्धा. कढईमध्ये 2 चमचे इतकं तूप घातलेलं आहे आणि त्यानंतर यामध्ये गूळ घेतलेला आहे. तर हा गूळ आहे तो 2 वाट्या आहे. म्हणजेच 1 वाटी शेंगदाणे आणि 1 वाटी तीळ घेतलं होतं, तर 2 वाट्या गूळ घ्यायचं जर वाटीचं प्रमाण असेल तर. आणि इथं मी दोन्ही वजनी प्रमाण आणि वाटीचं प्रमाण सांगितलेलं आहे. तर गूळ आहे तो 250 ग्रॅम घेतलेला आहे. तर व्यवस्थित असा हा गूळ आहे तो वितळवून घेतलेला आहे. याचा पाक वगैरे करायचा नाहीये या पद्धतीनं. त्यानंतर थोडेसं बबल्स वर आले का हे मिश्रण जे आपण बनवून घेतलेलं होतं तिळाचं शेंगदाण्याचं ते त्यामध्ये टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. फक्त थोडासा घट्टसरपणा याला आला का गॅस बंद करायचा आणि ज्या ताटाला आपण तूप लावून घेतलेलं होतं त्यामध्ये हे मिश्रण काढून घ्यायचं या पद्धतीनं. आणि एक वाटी किंवा फुलपात्र घ्यायचं. थोडंसं त्याला तूप लावून घेतलेलं आहे आणि त्याच्या साहाय्याने हे व्यवस्थित असं मिश्रण सेट करून घ्यायचं. हातानं अजिबात तुम्ही हे करायला जाऊ नका. खूप गरम असतं, हाताला चटका सुद्धा लागू शकतो. तर हे मिश्रण आहे ते पाहू शकताय तुम्ही, छान असं आपलं सेट झालेलं आहे. त्यानंतर हे कोमट आहे ना तोपर्यंत चाकूच्या साहाय्याने ह्याच्या वड्या पाडून घ्यायच्या. आता चौकोनी पाडा किंवा त्रिकोणी पाडल्या तरी सुद्धा चालेल, काही हरकत नाही. तर चाकूला थोडंसं तूप लावून घ्यायचं, म्हणजे जे मिश्रण आहे ते अजिबात चिटकत नाहीये. तर अशा पद्धतीनं उभ्या आणि आडव्या अशा रेषा अगोदर मारून घ्यायच्या आहेत. त्यामुळे चौकोनी आकाराची अशी ही वडी तयार होते. तर वड्या पाडून घेतल्यानंतर 10 मिनिट हे असंच ताट ठेवून द्यायचं आहे आणि रूम टेम्परेचरलाच ठेवायचं, फ्रीजमध्ये ठेवायची काही आवश्यकता नाहीये. पाहू शकताय तुम्ही, अगदी खुसखुशीत अशी वडी आपली तयार झाली ते आणि अलगद अशी ही निघती सुद्धा. तर तुम्ही संक्रांतीला ह्या वड्या बनवून नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगायला विसरू नका. धन्यवाद.